नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, केटीएचएम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. मित्रांनो, आपलं राजकीय समाजशास्त्र या विषयासंदर्भाची ही व्याख्यान सिरीज चालू आहे आणि याच्यातला आज आपण तिसरं लेक्चर घेणार आहोत. मित्र, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की राजकीय आणि समाजशास्त्र यांचं एकीकरण कशा स्वरूपात झालेलं आहे. त्यात राज्यशास्त्र म्हणजे काय, समाजशास्त्र म्हणजे काय आणि या दोघांचं एकीकरण झाल्यानंतर त्यामध्ये कशा पद्धतीने एक व्यापकता आलेली आहे. याबरोबरच राजकीय समाजशास्त्राचा उदय कसा झाला आणि त्याच्या विकासामध्ये कशा पद्धतीने भर पडत गेली किंवा इतर विचारवंतांनी कशा पद्धतीने त्याच्यामध्ये योगदान दिले. आता आपण या लेक्चरला राजकीय समाजशास्त्राची जी संकल्पना आहे त्याच्या व्याख्या बघणार आहोत, त्या समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर राजकीय समाजशास्त्राचं स्वरूप म्हणजे काय तेही बघणार आहोत. राजकीय आणि सामाजिक क्रियांमधील परस्पर संबंधांचा अभ्यास करण्याची परंपरा तशी जुनीच आहे. प्लेटो, एरिस्टॉटल यासारख्या विचारवंतांनी तशा स्वरूपाचा अभ्यास करण्यावर भर दिला होता. मात्र त्यास एक साचेबद्ध स्वरूप प्राप्त झालेले नव्हते. पुढील काळात देखील पाश्चात्य विचारवंतांनी ओघानेच राजकीय व सामाजिक यातील परस्पर संबंधांकडे लक्ष पुरवले. यामुळे या संदर्भात स्वतंत्रपणे अभ्यास करण्याची आवश्यकता लक्षात घेता दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात राजकीय समाजशास्त्र या विद्याशाखेचा उदय झाला. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये राजकीय समाजशास्त्राचा विकास कशा पद्धतीने झालाय हे आपण मागच्या लेक्चरला बघितलंच आहोत. पण त्याच्यामध्ये सांगितले की दुसऱ्या महायुद्धानंतर खऱ्या अर्थाने या राजकीय समाजशास्त्र विद्याशाखेचा उदय झालेला आहे. आता राजकीय समाजशास्त्राचा अर्थ जो काही आपण बघितलाय त्याच्यात आपण बघितले की राजकारणाचे समाजशास्त्र आणि राजकीय समाजशास्त्र या दोन संकल्पनांमध्ये फरक आहे. राजकीय समाजशास्त्र म्हणजे राजकीय घडामोडींचे आणि सत्ता संबंधांचे समाजातील तत्संबंधी पायाभूत सामाजिक संबंध आणि प्रक्रियांच्या आधारे विश्लेषण व आकलन होय. म्हणजे राजकीय समाजशास्त्राच्या अर्थाबाबत अभ्यासकांमध्ये एकमत आढळत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या अभ्यासकांची जी मतं आपण लक्षातच घेणार आहोत तसं, पण त्याच्या आधारावर काही 3 विधानं करण्यात आलेली आहेत जे विविध मतं मांडली जातात त्याच्या आधारावर. त्यात पहिलं असं आहे की राजकीय समाजशास्त्र हे राज्याचं शास्त्र आहे. म्हणजे राज्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे राजकीय समाजशास्त्र. सगळ्यात जास्त भर जो आहे तो राज्यशास्त्रावर असल्याचा दिसून येतो. दुसरा भाग येतो समाज व राजकारणात ज्या आंतरक्रिया घडून येतात त्यांचा अभ्यास राजकीय समाजशास्त्रामध्ये होतो. आणि तिसरा भाग की राजकीय समाजशास्त्र हे सत्तेच्या अभ्यासाशी संबंधित आहे. राजकारणामध्ये जशी सत्ता आवश्यक आहे तशी समाजामध्ये सुद्धा सत्ता आवश्यक आहे. सत्तेचं स्वरूप हे राजकीयच नाही तर आर्थिक, सामाजिक विविध स्वरूपाचं असू शकतं आणि त्या अनुषंगानेच हा प्रभाव जो आहे तो व्यवस्थेमध्ये निर्माण केला जातो. जसं समाजशास्त्रीय विषय जो आहे तो या अपेक्षेने अभ्यास करतो की समाजामध्ये स्थिरता कशी राखली जाऊ शकते. समाजामध्ये संघर्षाची प्रवृत्ती आपल्याला दिसून येते, तर ही संघर्षाची प्रवृत्ती नसावी यासाठी काय करता येऊ शकतं, तर समाजामध्ये विविध संस्था आहेत पण त्यात विशेषपूर्ण अशी जी संस्था आहे ती म्हणजे राजकीय संस्था किंवा आपलं राजकीय शासन. आणि या शासनाच्याच माध्यमातून समाजातली ही स्थिरता जी आहे ती टिकवली जाते. एव्हाना लोकशाहीची लोकप्रियता बघता किंवा लोकशाहीचा जो काही प्रभाव आहे त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर सामाजिक स्थिरता ही लोकशाहीच्या पातळीवर राखली जावं हेच कुठेतरी एक प्रकारे राजकीय समाजशास्त्राच्या दृष्टीने अभ्यासपूर्ण आहे आणि त्याच दृष्टीने या तिन्ही संकल्पना आपल्याला अभ्यासायच्या आहेत. तत्पूर्वी मग आता आपण राजकीय समाजशास्त्राच्या व्याख्या बघूया. यात पहिली व्याख्या जी आहे SM लिप्सेट यांनी मांडले की समाज आणि राज्य व्यवस्था यातील व सामाजिक रचना आणि सामाजिक संस्था यातील परस्पर संबंधांच्या अभ्यासाला राजकीय समाजशास्त्र असे म्हणतात. म्हणजे एक समाज संस्था आणि राज्य संस्था भलेही समाज संस्थेतील एक विशेषपूर्ण संस्था अशी गोष्ट म्हणजे राज्य असेल
पण त्या दोघांचा जो काही परस्पर संबंध आहे, एकमेकांशी जो संबंध येतो, त्याचा अभ्यास राजकीय समाजशास्त्रात होतो. या पलीकडे ज्या पद्धतीची सामाजिक रचना आहे आणि त्याच्या आधारावर ज्या काही राजकीय संस्था कार्य करतायत, त्याचा सुद्धा अभ्यास आपल्याला राजकीय समाजशास्त्रामध्ये करता येईल. आपण खूप जनरली जसं भारतीय व्यवस्थेमध्ये म्हणतो की जसं जात, धर्म, भाषा या गोष्टींचा नकळत आपल्या राजकीय संस्थेवर प्रभाव पडतो आणि त्याच्या अनुषंगाने आपलं राजकारण सुद्धा प्रभावित आहे. त्यामुळे समाजाचे स्तर कसे आहेत आणि त्या प्रत्येक स्तरातून हितसंबंधांची जशी मागणी होणार आहे, तसाच प्रभाव या राजकीय व्यवस्थेवर पडणार आहे. म्हणजे आदान प्रदान जी काही प्रक्रिया चालते ही खूप औपचारिक स्वरूपात चालते अशातला पण भाग नाहीये. तर अनौपचारिक सुद्धा तिला काही घटक जे आहेत ते महत्वपूर्ण दिसून येतात. दुसरी जी व्याख्या आहे रश व ॲल्थॉप यांची. रश आणि ॲल्थॉप म्हणतात की राजकीय समाजशास्त्र म्हणजे राजकारण व समाज, राजकीय व सामाजिक रचना आणि राजकीय व सामाजिक वर्तणूक यातील संबंध अभ्यासणारे शास्त्र होय. राजकीय समाजशास्त्र म्हणजे राज्यशास्त्र व समाजशास्त्र यांना जोडणारा पूल आहे. म्हणजे राजकीय समाजशास्त्रामध्ये समाजामध्ये राजकारण कशा पद्धतीने चालतं आणि समाज कशा स्वरूपाचा आहे याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर राजकीय रचना कशा स्वरूपाची आहे आणि सामाजिक रचना कशा स्वरूपाची आहे. म्हणजे सामाजिक रचना ज्या पद्धतीची असणार आहे त्याचा परिणाम आपल्या राजकीय रचनेवर होताना दिसून येतो. जसं आपल्या देशाची भौगोलिक व्यवस्था असेल, लोकसंख्या असेल, आपल्या देशातले धर्म, जात, भाषा, वंश ज्या पद्धतीचे असतील तशाच पद्धतीची ही राजकीय व्यवस्था आपण बघू शकतो. म्हणजे आपल्या अनुषंगाने जर बघितलं की आपण संसदीय लोकशाही स्वीकारली, मग ती फक्त ब्रिटिशांचा एक प्रभाव आहे एवढं एकच त्याला कारण आपण देऊ शकत नाही. तर आपली सामाजिक रचना अशा स्वरूपाची होते की ज्याच्यामध्ये समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळण्याची सोय ही फक्त लोकशाहीमध्येच आपण निर्माण करू शकतो असा विश्वास आपल्या नेतृत्वाला होता. म्हणजे आपल्या सामाजिक रचनेतल्या विविधता ही सुद्धा एक कारण आहे की आपण लोकशाही का स्वीकारली. त्यातही आपण बहुपक्ष पद्धती पण स्वीकारलेली आहे. जसं अमेरिकेचं उदाहरण घेतलं तर अमेरिकेने द्विपक्ष पद्धती स्वीकारलेली आहे. म्हणजे तिथे दोन पक्षांच्या आधारावर राजकारण किंवा राजकीय जी काही शासन व्यवस्था आहे ती चालते. पण भारतामध्ये बहुपक्ष पद्धती आहे. त्यातही भारतामध्ये प्रादेशिक असंख्य पक्ष तुम्हाला बघायला मिळतील आणि राजकीय जे देश पातळीवरचे पक्ष आहेत तेही आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे एका अर्थाने असं की जसं तुमच्या देशाची सामाजिक रचना असेल तशाच पद्धतीची तुमच्या देशाची राजकीय रचना सुद्धा असणार आहे. म्हणजे आपण जेव्हा अरब राष्ट्रांचा विचार करू तर तिथे इस्लामिक धर्माचा इतका प्रभाव आहे की सामाजिक रचनेमध्ये इस्लाम धर्म इतका महत्वपूर्ण आहे ज्याच्यामुळे तो राजकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा तितकाच महत्वपूर्ण असल्याचा दिसून येतो. त्यामुळे राजकीय समाजशास्त्रामध्ये अशा राजकीय आणि सामाजिक रचनांचा अभ्यास करणं आणि त्याही पुढे जाऊन राजकीय व सामाजिक वर्तणूक यातील संबंध अभ्यासणारं शास्त्र म्हणून सुद्धा राजकीय समाजशास्त्राकडे बघता येऊ शकतं की तुमचं राजकीय वर्तन कशा स्वरूपाचं आहे आणि सामाजिक वर्तन कशा स्वरूपाचं आहे किंवा हे दोन्ही वर्तणूक जे आहेत त्या एकमेकांशी कशा जोडल्या जातात. उदाहरणार्थ आज जर शेतकरी जर त्याच्या मालाला भाव मागत असेल तर साहजिकच हा भाव राज्याने तशा प्रकारची तरतूद करावी ज्याच्या माध्यमातून त्याच्या मालाला भाव मिळेल आणि त्याच्या परिस्थितीमध्ये मग त्याची सामाजिक असेल किंवा आर्थिक परिस्थिती असेल याच्यामध्ये फरक पडू शकतो. म्हणजे त्याची एक मागणी जी आहे आपली मागणी करण्याची जी प्रवृत्ती आहे मग भलेही समाजामध्ये आरक्षणाचे मुद्दे असू शकतात किंवा बेरोजगारीचे मुद्दे असू शकतात, पर्यावरणाचे मुद्दे असू शकतात, स्त्रियांसंबंधीचे मुद्दे असू शकतात. समाजामध्ये ज्या पद्धतीची वर्तणूक आहे त्या वर्तणुकीमध्ये जर काही संघर्ष निर्माण होत असतील, समस्या निर्माण होत असतील तर त्यासाठी आपण एक राजकीय वर्तणुकीच्या स्वरूपात येतो. राजकीय वर्तणूक म्हटलं तर मग आदान करण्याची प्रक्रिया आपण आंदोलन, चळवळ, मागण्या, उपोषण यांच्या माध्यमातून सरकारकडे एक प्रकारे मागणी करतो की आम्हाला अशा पद्धतीची समस्या आहे किंवा आम्हाला अशा गोष्टींची गरज आहे आणि ती गरज आमची पूर्ण झाली पाहिजे. त्यामुळे तुमचं सामाजिक आणि राजकीय वर्तणूक सुद्धा अभ्यासणं आवश्यक होतं. म्हणजे एक प्रकारे आपलं राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र, राज्य आणि समाज यांना जोडणारा पूल किंवा यांचा एकत्रित अभ्यास करणारा विषय हा राजकीय समाजशास्त्र आहे. त्याच्यानंतर तिसरे जे काही
लेखक आहे त्यांनी म्हणजे प्राध्यापक मुखोपाध्याय यांनी राजकीय समाजशास्त्राची अशी व्याख्या मांडली आहे की राजकीय समाजशास्त्र हे राज्यशास्त्र व समाजशास्त्र यांचे परस्परांवर वैचारिक अभिसिंचन असून त्यात समाजाचा राजकारणावर आणि राजकारणाचा समाजावर होणारा प्रभाव अभ्यासण्यात येतो आणि त्यामुळे राजकीय तथ्यांकडे सामाजिक संदर्भातून पाहण्यात येते. म्हणजे राजकीय समाजशास्त्र हे एकमेकांवर अवलंबून आहे, यांचं एकत्रीकरण आहे आणि त्याच्याच आधारावर जेव्हा आपण राजकारणाचा अभ्यास करू तेव्हा समाजाचे घटक लक्षात घ्यायचे आणि जेव्हा समाजाचा अभ्यास करू तेव्हा राजकीय घटक लक्षात घ्यायचे. अशा पद्धतीने एकमेकांवरचा तो प्रभाव आहे तो या माध्यमातून अभ्यासला जातो. आणि जे शेवटचं सांगितलं की राजकीय तथ्यांकडे सामाजिक संदर्भातून पाहण्यात येते. जसं मी सांगितलं की आपली घटना असेल, आपली शासन व्यवस्था स्वीकारण्याचं कारण असू शकेल किंवा आपल्या देशामध्ये आपण जे काही बहुपक्ष पद्धती स्वीकारलेली आहेत किंवा आपण आपल्या संविधानाचा जो सरनामा आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मूल्यांना महत्त्व दिलेलं आहे. ह्या गोष्टींचा पहिला भाग जो आहे तो कुठेतरी आपल्या सामाजिक संदर्भाशी संबंधित आहे. आपल्या समाजामध्ये हजारो वर्षापासूनची जी एक प्रकारची विषमता आढळते आहे, भेदभाव आढळतो आहे आणि ती विषमता, ती भेदभाव दूर करण्याच्या अनुषंगाने आपण आपल्या शासन व्यवस्थेचा आणि आपल्या घटनेचा आधार घेतलेला आहे. म्हणजे समाजाच्या संदर्भातून तुम्हाला त्या राजकीय गोष्टींकडे, राजकीय घटकांकडे किंवा त्या राजकीय संस्थांकडे बघता येतं आणि त्याचाच आधार घेऊन आपल्याला एक प्रकारे समाजामध्ये शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करता येऊ शकते. एव्हाना त्याचा तो एक मार्ग आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर डावसे यांनी एक व्याख्या सांगितलेली आहे. राजकीय समाजशास्त्र म्हणजे समाजशास्त्राच्या चौकटीत केलेला राजकीय वर्तणुकीचा अभ्यास होय. म्हणजे राजकीय समाजशास्त्राच्या माध्यमातून आपला समाज, जसं आपण म्हणतो की समाज खूप मोठा आहे आणि समाजातल्या विविध संस्थांपैकी एक संस्था म्हणजे राज्य संस्था आहे. म्हणजे समाजशास्त्राच्या एवढ्या मोठ्या चौकटीमध्ये राजकीय स्वरूपामध्ये एक विशेष त्याचं महत्त्व आहे किंवा राजकीय दृष्टिकोनातून आपण जास्त प्रभावित आहोत आणि त्याच अनुषंगाने आपण आपल्या समस्या सोडवण्याकडे जास्त प्रेरित होतो. म्हणजे आपला मार्ग जो आहे तो राजकीय स्वरूपाचा जास्त असतो. त्यामुळे या समाजशास्त्राच्या चौकटीमध्ये आपली राजकीय वर्तणूक कशा स्वरूपाची आहे याचा अभ्यास त्या माध्यमातून होणार आहे. याला आणखीन एका उदाहरणाने बघा समजून सांगू शकते की आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये जसं आपण म्हणतो की शांतता आणि सुव्यवस्था राहावी म्हणून आपण शासन व्यवस्था निर्माण केली. मग या शासन व्यवस्थेमध्ये प्रतिनिधी कोण असणार? ते समाजातूनच निवडून जाणार आहेत ना तिथे. मग या समाजामध्ये कोणती व्यक्ती आपलं प्रतिनिधित्व करण्यास योग्य आहे हे निवडणुकीच्या आधारे आपल्याला एक प्रकारची सोय करून दिली जाते की तुम्ही तुमच्या आवडीचा प्रतिनिधी निवडू शकतात. पण जसं सांगितलंय की समाजशास्त्राच्या चौकटीत राजकीय वर्तणूक आहे. म्हणजे मी जर एखाद्या प्रतिनिधीला निवडत असेल तर समाजशास्त्राचे जे विविध स्वरूपांचा त्याच्यावर प्रभाव पडतो आहे. आपल्या सामाजिक रचनेचा, आपल्या समाजातल्या संघटनांचा, आपल्या समाजातील हितसंबंधांचा, आपल्या जातीचा, धर्माचा, भाषेचा, प्रदेशाचा, वर्गाचा अशा वेगवेगळ्या स्थितीचा त्याच्यावर प्रभाव पडतो आणि या प्रभावाच्या अनुषंगाने माझं राजकीय वर्तन असणार आहे. म्हणजे मी जर एखाद्या संघटनेचा सदस्य असेल तर त्या संघटनेचा प्रभाव माझ्यावर असल्यामुळे नकळत माझं राजकीय वर्तणूक जी आहे ती त्या संघटनेच्या अनुषंगाने असणार आहे. त्यामुळे समाजशास्त्राच्या चौकटीमध्ये या राजकीय वर्तणुकीचा अभ्यास जो आहे तो राजकीय समाजशास्त्रात केला जातो असं डावसे यांचं मत आहे. अशा प्रकारे राजकीय समाजशास्त्राच्या या व्याख्या आहेत. आता आपण राजकीय समाजशास्त्राचं स्वरूप बघूया. राजकीय समाजशास्त्राचे स्वरूप हे त्याचा अर्थ, विकास, व्याख्या याच्यावरूनच लक्षात येतं. या विद्याशाखेबाबत विविधता दिसून येते. हा विषय जो आहे तो सर्वांकडून अभ्यासला जातो. म्हणजे समाजशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ. त्यामुळे राजकीय समाजशास्त्र ही समाजशास्त्राची शाखा आहे की राज्यशास्त्राची शाखा असा एक संभ्रम निर्माण होतो. कारण राज्यशास्त्र पण मग काही जे अभ्यासक आहेत ते हे देखील मानतात की हा विषय स्वायत्त आहे. कारण राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र यापेक्षा त्या विषयाचं स्वरूपच वेगळं आहे. त्यामुळे राजकीय समाजशास्त्राच्या स्वरूपाची चर्चा करणं आवश्यक ठरतं आणि पुढील मुद्द्यांच्या आधारे आपण राजकीय समाजशास्त्राचे स्वरूप कसे आहे ते स्पष्ट करून बघूया.
तर पहिला मुद्दा जो आहे की उपशाखेचे स्वरूप. सुरुवातीला राजकीय समाजशास्त्राचा विषय जेव्हा अस्तित्वात आला तेव्हा तो राज्यशास्त्राची व समाजशास्त्राची उपशाखा म्हणून अधोरेखित केला जात होता. राजकीय समाजशास्त्राच्या दृष्टिकोनावर आणि पद्धतीवर समाजशास्त्राचा प्रभाव जास्त असल्याने राजकीय समाजशास्त्र ही समाजशास्त्राची शाखा ठरू शकते असं प्रतिपादन करण्यात आलं. कारण समाजशास्त्रज्ञांचं असं म्हणणं होतं की सामाजिक स्तरीकरण, लोकसंख्येतील बदल याचा शासन संस्थेवर व राजकारणावर प्रभाव पडत असल्याने सामाजिक घटक हा स्वतंत्र घटक म्हणून आहे आणि राज्य जो घटक आहे तो परावलंबी घटक आहे असं वर्णन त्यांनी त्याच्यामध्ये केलं. मात्र यास अनेक राज्यशास्त्रज्ञांनी अमान्य ठरवले. त्यामुळे प्रारंभिक स्वरूप जे आहे राजकीय समाजशास्त्राचं ते राज्यशास्त्र व समाजशास्त्र यांची उपशाखा असं अधोरेखित केलं गेलं. दुसरा मुद्दा येतो की स्वायत्त विद्याशाखेचं स्वरूप. की काही जे अभ्यासक होते ते असं मानत होते की हा विषय जो आहे तो स्वतंत्र स्वरूपाचा आहे. इतर सामाजिक शास्त्र जे आहे ते एकमेकांचे दृष्टिकोन आणि अभ्यास पद्धतीचा स्वीकार करतात. मग त्यांची स्वायत्तता तिथे संपत नाही, त्यांना स्वायत्त विद्याशाखेचं स्वरूप प्राप्त होतं. मग राजकीय समाजशास्त्राने समाजशास्त्राच्या पद्धतीचा वापर केला म्हणून त्याला समाजशास्त्राची उपशाखा का मानायचं? आणि ज्याप्रमाणे राजकीय समाजशास्त्र ही समाजशास्त्राची उपशाखा नाही तर ती राज्यशास्त्राची देखील उपशाखा नाहीये. आणि त्याचप्रमाणे त्यामुळे राजकीय समाजशास्त्राचा जो काही अभ्यास विषय आहे तो समाजशास्त्र जरी असला, त्यामागे सामाजिक संदर्भ जरी असला तरी सुद्धा राजकीय समाजशास्त्र एक स्वायत्त विद्याशाखा आहे असं मानलं गेलं. तिसरा मुद्दा त्याच्यामध्ये येतो समन्वयात्मक स्वरूप. राजकीय समाजशास्त्रामध्ये राज्यशास्त्र व समाजशास्त्र यातील काही अभ्यास जो आहे, काही विषयांचा अभ्यास जो आहे तो संयुक्तपणे आणि स्वतंत्रपणे अभ्यासला जातो. मग त्यासाठी या दोन वेगवेगळ्या विषयांमध्ये समन्वय घडवून आणण्याकडे राजकीय समाजशास्त्राचा कल आपल्याला दिसून येतो. राजकीय समाजशास्त्रामध्ये ज्याप्रमाणे राजकीय सत्तेचा अभ्यास होतो त्याचप्रमाणे सत्ता वाटपामागे असणाऱ्या सामाजिक संदर्भांचा देखील परामर्श घेतला जातो. म्हणजेच राजकीय समाजशास्त्र जे आहे ते सत्ता वाटप आणि सत्तेच्या कार्यवाहीचा अभ्यास होतो, परंतु त्याच्यामध्ये राजकीय समाजशास्त्र हे सत्ता वाटप म्हणजे सत्तेची कार्यवाही करणाऱ्या संस्थेवर काय परिणाम करते हे सुद्धा दाखवते. थोडक्यात काय तर राजकीय समाजशास्त्रामध्ये राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या दोघांचंही मिलन होतं आणि त्यामुळे राजकीय समाजशास्त्राची कक्षा आता स्पष्ट होते आहे. राज्यशास्त्र व समाजशास्त्र यांना जोडणारा सांधा म्हणून राजकीय समाजशास्त्र हे सामाजिक आणि राजकीय स्वरूपाचे आधार घटक आहेत असं सार्तोरी या विचारवंतांनी मांडलेलं आहे आणि त्यामुळे राजकीय अभिमत ही संकल्पना सुद्धा प्रभावी ठरलेली आहे. चौथा मुद्दा येतो की राजकीय समाजशास्त्राचं अवलोकनात्मक स्वरूप, ज्याच्यामध्ये आपण बघतो की राजकीय समाजशास्त्र हा राजकारण आणि समाज यांना जोडणारा सैद्धांतिक पूल आहे असं मानलं जाते. त्यामुळे यात राजकीय कारकांचा सामाजिक संदर्भामध्ये अवलोकन करणं अशा अभ्यासावर भर दिला जातो. तर प्रत्येक राजकीय घडामोडी असेल किंवा तिच्या पाठीमागे, तिच्या वर्तनामागे जो काही सामाजिक संदर्भ आहे त्याचा वेध घेण्याचा सुद्धा अभ्यास अवलोकनाच्या स्वरूपामध्ये केला जातो. त्यामुळे या विषयाला एक प्रकारे अवलोकनात्मक स्वरूप सुद्धा प्राप्त झालेलं आहे. पाचवा याच्यातला स्वरूप येतं शास्त्रीय स्वरूप. आता राजकीय समाजशास्त्र जे आहे त्याचं स्वरूप वैज्ञानिक आहे किंवा शास्त्रीय स्वरूपाचं आहे. पारंपरिक आदर्शात्मक अभ्यासाला छेद देण्यातून राजकीय समाजशास्त्राचा विकास घडून आला आणि त्यामुळे वर्तनवाद व अनुभवनिष्ठता याच्या माध्यमातून राजकारण व समाज यांच्यातील परस्पर संबंधांचा किंवा त्यांच्यातील आंतरक्रियेचा अभ्यास जो आहे तो केला जाऊ लागला. त्याचबरोबर सर्वेक्षण, निरीक्षण, सांख्यिकी यासारख्या शास्त्रीय पद्धतीचा यात आविर्भाव झाला. वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या अभ्यासावर भर दिला जाऊ लागल्यामुळे राजकीय समाजशास्त्राचं स्वरूप हे शास्त्रीय दिसून येतो. म्हणजे या शास्त्रीय स्वरूपामध्ये व्यक्ती आणि व्यक्ती समूहाच्या राजकीय वर्तनाचा देखील अभ्यास होतो. मग या अर्थाने राजकीय समाजशास्त्राला वर्तनवादी शास्त्र असं सुद्धा आपण
असं सुद्धा म्हटलं गेलंय. मग राजकीय समाजशास्त्राचं स्वरूप हे वैज्ञानिक असल्यामुळे राजकीय समाजशास्त्रामध्ये मूल्याद्वारे म्हणजे मूल्यविरहित संकल्पना, सिद्धांत सुद्धा आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे राजकीय समाजशास्त्र आणि पारंपरिक राज्यशास्त्र या दोघांमधला फरक जो आहे तो सुद्धा दिसून येतो आणि कुठेतरी वैज्ञानिकता आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन हे राजकीय समाजशास्त्राचे आधार असल्याचं देखील आपल्याला दिसून येतं. पुढचा त्याचा भाग आहे आंतरविद्याशाखीय स्वरूप. दुसऱ्या महायुद्धानंतरचा जो काही कालखंड आहे तेव्हा सामाजिक शास्त्रामध्ये अभ्यास पद्धती व ज्ञान यांची देवाणघेवाण घडून येण्यास सुरुवात झाली. यातूनच राजकीय समाजशास्त्राच्या विकासाला चालना मिळाली आणि यात राज्यशास्त्र, समाजशास्त्र या विषयांसोबतच मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र इत्यादी शास्त्रातील अभ्यास पद्धतीचा व ज्ञानाचा वापर करून घेतला जाऊ लागला. त्यामुळे राजकीय समाजशास्त्र हा विषय मोठ्या प्रमाणावर आंतरविद्याशाखीय स्वरूपावर सुद्धा आधारलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा टप्पा येतो की औपचारिक व अनौपचारिक स्वरूप. आता राजकीय समाजशास्त्राचं स्वरूप या दुहेरी बाबतीमध्ये सुद्धा बघितलं जाते. म्हणजे ते औपचारिक पण आहे आणि अनौपचारिक स्वरूपाचं आहे. तो औपचारिक का आहे तर त्याच्यामध्ये राजकीय प्रक्रियांचा अभ्यास केला जातो आणि त्याचप्रमाणे त्या पाठीमागील अनौपचारिक घटकांचा देखील अभ्यास केला जातो. राजकीय प्रक्रिया या अंधातरी टांगलेल्या नसतात, त्यामुळे केवळ औपचारिक स्वरूपात त्याचा अभ्यास करणं पुरेसं ठरत नाही. म्हणजे औपचारिक आपण उदाहरणार्थ बघू शकतो की औपचारिक राजकीय प्रक्रिया म्हटलं तर जसं निवडणुका होतात आणि मतदान होणं हे औपचारिक प्रक्रिया आहे. पण अनौपचारिक प्रक्रिया ही आहे की मग ते मतदान कशाच्या आधारावर झालं, लोकांच्या इच्छा अपेक्षा काय होत्या किंवा कोणत्या लोकांनी मतदान केलं, कोणत्या लोकांनी केलं नाही आणि किती लोक त्याच्यामध्ये तटस्थ राहिले. तर या घटकांचा जेव्हा आपण आधार घेऊ तर ते अनौपचारिक आहे आणि त्याच्या मागची जी कारण आहे ती सुद्धा अनौपचारिक स्वरूपाचीच असणार आहे. त्यामुळे फक्त औपचारिक स्वरूपामध्ये हा अभ्यास करणं पुरेसं ठरत नाही, तर अनौपचारिक जे काही घटक आहे त्यामागे एक सामाजिक संदर्भ असतो, त्या संदर्भाचा सुद्धा आधार जो आहे तो महत्वपूर्ण मानला जातोय. पुढचा मुद्दा येतो संशोधनात्मक स्वरूप. राजकीय समाजशास्त्रात वास्तवता काय आहे हे शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेण्यावर अधिक भर दिला जातो. म्हणजे राजकीय व सामाजिक जीवनातील वास्तवता समजून घेण्यासाठी निरीक्षण, मुलाखत, प्रश्नावली, विषय अध्ययन, आशय विश्लेषण यासारख्या पद्धतींचा वापर करून तथ्य संकलन केलं जातं आणि त्याच्याच आधारे राजकीय समाजशास्त्राला एक प्रकारे संशोधनात्मक स्वरूप जे आहे ते प्राप्त होतं. कारण संशोधनात्मक स्वरूपाचा अभ्यास त्याच्यामध्ये केला जातोय आणि शोध घेतला जातोय. जसं आपण बघतो की औपचारिक आणि अनौपचारिक स्वरूपामध्ये जे काही आपले घटक आहेत त्या घटकांचा जेव्हा अभ्यास होतो आणि त्याच्यामध्ये अनौपचारिक घटकांचा अभ्यास करताना सामाजिक संदर्भाचं विश्लेषण केलं जाते, तर याच्यामध्ये संशोधनात्मक स्वरूपामध्ये आणखीन ते प्रभावी झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि शेवटचा मुद्दा आहे व्यावहारिक स्वरूप. राजकीय समाजशास्त्र हे व्यावहारिक स्वरूपाचं शास्त्र सुद्धा मानलं जाते, कारण राजकीय समाजशास्त्राचे जे अभ्यासक आहेत ते राजकीय घटना व कृतीच्या पाठीमागे असणाऱ्या सामाजिक व्यवहारांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यावर भर देत आहेत. यात त्यांनी कल्पना किंवा आदर्श या आधारावर समाज व राज्य यातील संबंध समजून घेण्यावर भर दिला जात नाही, तर वास्तविक परिस्थितीच्या अभ्यासावर भर दिला जातो. त्यामुळे ते व्यावहारिक आहे. म्हणजे याची स्थिती जी आहे, याचा जो अभ्यास आहे तो स्वप्नवत नाहीये, आदर्श नाहीये, काय असलं पाहिजे फक्त एवढ्या पुरता मर्यादित नाही, तर काय आहे आणि त्या अनुषंगाने ती समस्या कशी सोडवली जाऊ शकते आणि त्याच्या आधारावर एक असं कल्याणकारी राज्याची भूमिका कशी प्रभावी केली जाऊ शकते, ज्याच्या माध्यमातून समाजामध्ये एक सुख, शांती, समाधान हे नांदू शकेल. तर या दृष्टिकोनातून सुद्धा राजकीय समाजशास्त्राचा अभ्यास जो आहे तो महत्वपूर्ण मानला जातो. अशा प्रकारे राजकीय समाजशास्त्राच्या स्वरूपाचा अभ्यास करताना असंही दिसून येतं की राजकीय समाजशास्त्र हा विविध शास्त्रांचा आधार घेत जरी असला तरी सुद्धा त्याचं एक आपलं स्वतःचं वैशिष्ट्य आहे, त्याचं आपलं स्वतःचं एक अस्तित्व आहे. या आधारावर आपण बघू शकतो की राजकीय समाजशास्त्राचा अभ्यास जो आहे त्याचं स्वरूप जे आहे ते किती विविधांगी स्वरूपाचं आहे.